पण सर्वच हिस्टॉरिक बिल्डिंग आहे, त्यामुळे मी प्रत्येक वेळेला हिस्टॉरिक बिल्डिंग म्हणून उल्लेख करणार नाही. मी केवळ त्या एक मिनिट रस्ता अगोदर क्रॉस करतो आणि अशा बसेस फिरतात, त्याच्यामधनं तुम्हाला पूर्ण शिकागो दाखवली जाते. आपण आता ह्याच्यापासून विलेज टॉवरपासून दूर जात चाललो आहे. फायनान्शियल इकडे पण बरेच ब्रिजेस दिसतात. आता किती ब्रिजेस आहेत मला माहिती नाही आहे, पण रांग लागल्यासारखी आहे. ते CFC ऑपेरा बिल्डिंग. आणि ती बिल्डिंग पाहिलेली आहे म्हणजे आपण जवळून. आणि ही वाय आकाराची म्हणलं की आता थोडं लांबून मी अशी दाखवतो तुम्हाला. वाय आकाराची बिल्डिंग आहे, वाय आकाराची बिल्डिंग. आणि मागे पहा कुठपर्यंत दिसेल तिथपर्यंत ब्रिजेसच दिसतात आपल्याला. जर म्हटलं असेल तुम्हाला हे ब्रिजेस फोल्ड होतात, तर त्याचं टेक्निक काय आहे ते नाही माहिती, पण हे असं समोर दिसतंय पहा हे, किंवा पलीकडच्या बाजूला सुद्धा ते काही ब्रिजेस दिसतात जे दोन्ही बाजूला ओपन होतात. त्यातल्या आपण एका ब्रिजपाशी उभे होतो आणि त्याच्या सेंटर भागापर्यंत गेल्यानंतर मी तुम्हाला कदाचित दाखवू शकेल. मी 100% तेच सांगते बघ. हॅलो, तो कॉमेंटेटर किंवा त्या बोटीमधलं तेच वर्णन करतो आहे. आता जवळ होता त्याच्या हातातल्या हावावरनं मला सांगू शकतो मी तुम्हाला. दोन्ही हात त्याने असे आडवे धरले होते, दोन्ही एक इकडून एक हाताचा, आणि तो दाखवत होता. बँक ऑफ अमेरिका मार्लेट. उन्हाने त्रास होतो राव फार, आणि ऊन म्हणजे कडक ऊन आहे फार. बराच वेळ बसलो होतो तिकडे त्या गवतामध्ये, आणि आता आणखी एखादी चांगली जागा बसणार आहे. बिट्रिक्स पलीकडे तर जाऊन घेऊ, सिग्नल आहे तोपर्यंत पलीकडे जाऊ आणि नंतर ठरवू काय करायचं ते. ती समोर आहे ती 150 नॉर्थ वॉकर ड्राईव्ह आहे रँडॉल्फ स्ट्रीटवर, आणि ही रस्त्याच्या या बाजूला आहे ते 155 नॉर्थ वॉकर आहे. आता याची उंची मी तुम्हाला दाखवलेली आहे, पण ह्या कोपऱ्यावरनं पहा थोडा अंदाज येतो का मला, नाही तर पुढं लांब जावं लागेल. पण मी दमलं आहे, पुढे लांब जाणार नाही आहे. आणि ही समोरची बिल्डिंग पहा. जिथे कुठे आता मोस्टली माझी विचार करतो आहे की मध्येच जावं, तिकडे जायचं आपल्याला. हा गजबजलेला एरिया बराचसा, आणि पूर्णपणे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल आहे. हे CNA उन्हामुळे परत ते मला तर दिसतही नाही किती वर जाते, ते रिफ्लेक्ट होत आहे. मी आता सावलीत जातो आहे. सावलीशिवाय पद्धतीनंतर नाही आहे.
ही कोणती बिल्डिंग माहिती नाही, पण गव्हर्नमेंटची बिल्डिंग असावी, कारण झेंडे दाखवलेत म्हणून नाही. मी ह्या रस्त्याने इथून चालत येत होतो तर दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून ठेवली होते आणि थोडेफार पोलीस दिसत असतील आता. ते कोणतरी एक मोठी डिग्निटरी आली होती आणि 3 गाड्या होत्या भारी त्यांच्या, आणि त्या गाड्या होत्या. आता पोलीस कदाचित लांबून दिसणार नाही मान्य आहे, पण त्यांनी पूर्णपणे ट्रॅफिक म्हणजे जास्त ट्रॅफिक नाही, पण गाड्या सर्व थांबवून ठेवल्या होत्या. आणि ते कोण डिग्निटी आले होते त्यांना गाडीत बसवल्यानंतर मग सर्व व्यवस्थित चाललं आहे. आता पुन्हा मी ह्या स्ट्रीटवरनं चायला किती वेळा गेलो आहे राहू मी. ती समोर शिकागो ट्रेड सेंटरची बिल्डिंग, ही PIGची स्कूटर. साले हो सॉरी. आणि त्याच्यासमोर 1 लासाले स्ट्रीट बिल्डिंग. फिरून फिरून मी इथेच परत आलो आहे. ॲमेझॉन गो आहे ही, फार दानगी बिल्डिंग आहे. आणि मी सुरुवात तर इथूनच केली होती ऑलमोस्ट. हे मनरो आणि फ्रँकलिन, हा फ्रँकलिन रस्ता आहे. आणि तो आडवा जिथनं ती गाडी वळली तो मनरो. त्याच्याशिवाय ते वर कसं जातं आहे ते बघणार आहोत आपण. जास्त वेळ नसणार तर ठीक आहे, पण वर म्हणजे दोऱ्या तर पार वरपर्यंत गेलेलं दिसत आहेत. वर आहे कोणी इथे, हाच दिसतोय फक्त. आणि वर जर जात असेल थोडा वेळ तर वाट पाहू, कारण मी आता हे समोर जे युनियन स्टेशन आहे तिथे जाऊनच बसणार आहे, त्यामुळे थांबलो आहे थोडा वेळ इथे. बराच वेळ झालं त्यांच्या काहीतरी ॲक्टिव्हिटीज चालू आहेत, नाही असं नाही. जाऊ द्या, बराच वेळ झाला, खूप वेळ लागणार आहे त्यांना. आपलं स्टेशनवर जाऊया. आता बराच वेळा मी तुम्हाला म्हटलं असेल युनियन स्टेशन दाखवतो, त्यामुळे हे इतकं मोठं आहे, त्याला बरेचसे गेट आहे ना. तुम्ही म्हणणार, विचार केला असेल हा किती असणार, तर 8 असतील. तर हे जे आहे ते युनियन स्टेशनच आहे, त्याचीसुद्धा बिल्डिंगच आहे. त्यानंतर हे जे आहे हे पण युनियन स्टेशन म्हणजे खालचं ते लोकल थांबलेली आहे बघा. ती मेट्रो नाही, लोकल आहे. त्याच्या पुढे पण आहे ती बिल्डिंग आहे, ती पण ह्या बाजूची युनियन स्टेशनचीच आहे. त्यामुळे कुठल्या गेटला ना मी कन्फ्यूज झालो असेल तर त्याचं कारण असं आहे, इतकं गेट आहेत. ह्या सर्व युनियन स्टेशन म्हटलं जात आहे इथपर्यंत. आता मी इकडे ज्या युनियन स्टेशनच्या दरम्यान ह्याने आलो होतो, पण खरं मला आराम करायला किंवा AC वगैरे ते तिथे बसायला आराम करायला जाणार होतो मी. मला त्यासाठी मी एवढा फेरी मारून आलो आहे. आता परत तिथे चाललो आहे मी. साऱ्या बसेस जातील. माझी प्लेनफील्डची बससुद्धा इथूनच जाईल. मी तुम्हाला हे बसस्टँड दाखवतो आहे, या बिल्डिंगच्या शेजारी. खूप कडक होऊन जा. मला जर प्लेनफील्डला जायचं असेल तर ती समोर जी बस ती प्लेनफील्डला चालली आहे, तिथे मी बसणार आहे. त्याच्या अगोदर मी पाहून घेतो आहे. हे युनियन स्टेशन परत दाखवतो आहे, हे बसस्टँड पण परत दाखवतो आहे. इथे लिहिलेलं काय वाचूया आपण. इथे म्हटलेलं आहे युनियन स्टेशन ट्रान्झिट सेंटर. हे अशी बस असेल माझी प्लेनफील्डला जाणारी. हे मेन बस स्टँड आहे. हे मेन बस स्टँड आहे आणि हे मेन युनियन रेल्वे स्टेशन आहे. इथे मी बसला थांबलेलं आहे आणि इथून माझी बस जाईल. आता थोडेच फोटो राहिले असतील
अमेरिकेमधले, प्लेनफिल्डमधले, शिकागोमधले, त्यामुळे काढून घेतो. ही बिलिस टॉवर आहे आणि मी दाखवतो काय माहिती का तुम्हाला, जो वॉच टॉवर आहे किंवा वॉच करण्याचं आहे ना, ते असं बाहेर आलेलं आहे पहा. हो सॉरी, हां इथे आले, इथे हे 3 फूट बाहेर आहे आणि ते ट्विस्ट होतं, आपलं टिल्ट होतं बरं का, आणि त्यामुळे भीती वाटते, तिथं घाबरतात त्या स्कायडेकमध्ये. दिसताना ते सोपं वाटतं, पण ते उंचावर असल्यामुळे फार भीतीदायक पण वाटतं, पण ते थ्रिल आहे, म्हणजे खूप हॉरिबल थ्रिल आहे. मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. 1 2 3 4 बिल्डिंग सारख्याच दिसतात बघा. आणि खाली पोर्शेचं शोरूम आहे. आपण पाहायला जाऊया तिकडे. पलीकडे जायला लागेल मला, मी परत जातो. आतमध्ये आहेत गाड्या सगळ्या. जरी ॲक्युचर टॉवर मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवला असेल, तर तो वेगवेगळ्या अँगलमधनं वेगवेगळ्या डायरेक्शननी मी काढलेला आहे. त्यामुळे प्रत्येक डायरेक्शन कदाचित वेगळी पण असू शकते. हा 540 वेस्टिन टॉवर आहे. समोरचा दिसते मला, बरोबर आहे काय माहिती नाही. मी कॉफी शोधतोय, पण कॉफी काय मला मिळेल. साधारण 4 वाजता माझी बस आहे. हे जे शूट करतोय मी ते सर्व शिकागोचे लास्टचे फोटो आहेत. त्याच्या पुढे शिकागो होईल काय माहिती नाही मला, पण हे लास्टचे फोटो आहेत सर्व. डबल कदाचित करत असेल. खाली चालली बस खाली उतरली. बॉडी म्हणजे आता परत वर जाईल. आता वर जाईल, जेव्हा चालू होईल ना तेव्हा वर जाईल. वर चालले बघा, अजूनही वर जाते. फक्त हे डिझेबल थोडी अजूनही वर गेली, त्यांच्यासाठी ही प्रोव्हिजन आहे. जनरली 4 वाजता ऑफिस सुटतं, त्या ऑफिसवरनं जाण्याची गर्दी आहे. CTA च्या बसेस किती आहेत ते आपण बघूया. हे एक आहे, हे पहा, हे आता हे अजून खाली उतरले, परत वर जाईल जेव्हा बस चालू होईल ना. आणि हे जे मधलं आहे ते अपंग व्यक्तींच्या गाडीसाठी आहे. गेली वर बस, म्हणजे तो मधला पोर्शन आहे ना, तो जवळजवळ इथपर्यंत येतो आणि तो प्लॅटफॉर्म असा पुढे सरकतो आणि त्याच्यावरनं मग गाडी जाते. त्याच्याशिवाय ही वेगळी बस आहे. ही CTAची ऐकी नाही माहिती नाही मला. ही सेम बस आहे, वर खाली होणारी. तिला मागे पण दरवाजा असतो. अर्थात सर्व बहुतेक बसेसला आहे म्हणजे.